पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माचं एक एक राज आता उघड होऊ लागलेलं आहे। रवीने व्हॉट्सअपवरून युद्धनौकांची माहिती पाकिस्तानी एजंटला दिल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। बघूया। रवी वर्मा जर काही रिप्लाय मिळत नाही, त्यांच्या फोनचं इंटरनेट बंद असेल, त्यांना आजचं अपडेट द्यायचं होतं। आज मी राऊंडवर होतो, मी काही युद्धनौका पाहिल्या, त्याची माहिती मी डायरीत नोंदवली आहे, तुम्हाला आणि सरांना व्हॉट्सअप केला, पण ते ऑनलाईन नाही। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवी वर्मानं पाकिस्तानातील एजंटला हा व्हॉइस मेसेज पाठवला होता। यावरून रवी वर्मा कशा प्रकारे पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता हे तुमच्या लक्षात आलं असेल। रवी वर्माने जवळपास 14 भारतीय नौदलाचे जहाज आणि सबमरीनची माहिती पाक गुप्तहेरांना पाठवल्याचं उघड झालंय। रवीच्या घरातून 48 जीबीचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, 16 जीबीचं एक मेमरी कार्ड, 8 जीबीचे 3 मेमरी कार्ड आणि 8 जीबीचा एक पेन ड्राईव्ह पोलिसांनी जप्त केला। रवी वर्मा हा एका खासगी कंपनीत फिटर म्हणून काम करत होता। त्याच्या कंपनीला युद्धनौकांच्या देखभाल दुरुस्तीचं काम मिळालं होतं। या कामादरम्यान रवीनं युद्धनौकांची गोपनीय माहिती पाक एजंटला पुरवल्याचं तपासात उघड झालंय, पण रवीच्या वकिलांनी हा आरोप फेटाळून लावला। मेमरी कार्ड आणि जे काही आपलं पेन ड्राईव्ह दाखवतायत ते आम्ही पोलिसांना सहकार्य करून आम्हीच काढून दिलेले आहे आणि डे टू डे वर्कसाठी पेन ड्राईव्ह लागतच असतात प्रत्येक। आता मी जर ज्युनियर इंजिनियर आहे तर आरोपी हा ज्युनियर इंजिनियर आहे रवी वर्मा, त्याला पेन ड्राईव्ह लागत असतात। त्याने पेन ड्राईव्हमध्ये त्याचं काही कामानिमित्त जे काय असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्याने ठेवलेल्या आहेत। रवीनं युद्धनौकांची गोपनीय माहिती मेमरी कार्ड आणि पेनड्राईव्ह मध्ये दडून ठेवली होती का याचा तपास केला जातो। तसंच रवीची निळ्या रंगाची एक डायरी ATSच्या हाती लागली आहे। त्या डायरीत जवळपास 165 पानांवर युद्धनौका, सबमरीन आणि कोस्टगार्ड विषयीच्या नोंदी आढळून आल्या। पाकिस्तानच्या ISI गुप्तहेरांनी सोशल मीडियाच्या बनावट प्रोफाईलद्वारे रवी वर्माला त्यांच्या जाळ्यात अडकवला। त्याच्याकडून अत्यंत संवेदनशील आणि त्याचबरोबरीनं प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती मिळवली। ही सर्व माहिती तपासत असताना रवीकडे आता 4 मेमरी कार्ड आणि एक पेनड्राईव्ह आढळलेला आहे। त्याचा तपास पोलीस करतच आहेत, पण याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे रवी वर्माकडे 165 पानांची एक निळ्या रंगाची डायरी सापडली आहे। या डायरीमध्ये रवीनं या सर्व गोष्टी लिहून काढलेल्या आहेत। यातून आता धक्कादायक खुलासे होतील असा विश्वास पोलिसांना आहे। आता दहशतवादी पथकाकडून डायरीतील हस्ताक्षर आणि पेन ड्राईव्हची फॉरेन्सिक चाचणी केली जाणार आहे। त्यातून आणखीन काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे। अजित पांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।